हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू। धन्यवाद देतो की तू आमच्या आत्म्यामध्ये निवास करतो, आणि धन्यवाद देतो प्रभू की तू आम्हाला एक नवीन सृष्टी बनवलेला आहे। तू आमच्यावर इतकं प्रेम करतो प्रभू, तू आम्हाला कधीही एकटं टाकत नाही। आमच्या प्रत्येक संकटामध्ये प्रभू तू आमच्या बरोबर आहे। मी तुझे आभार मानतो प्रभू, कारण तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे। धन्यवाद देतो प्रभू की आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस, मी विश्वास करतो की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर पित्या तुझा आत्मा जो माझ्यात वास करतो तो माझ्या मुखाने बोलणार आहे। आणि मी विश्वास करतो पित्या की प्रत्येक वचन जे तू आम्हाला शिकवणार आहेस, जे रहस्य जगापासून लपलेलं आहे, ते रहस्य तू तुझ्या लेकरांना प्रगट केलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो। आणि विश्वास करतो की जे बीज तू आमच्या अंतःकरणात पेरलं गेलेलं आहे त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो। हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन आमेन आमेन। हालेलुया। तर कसे आहेत सर्वजण, आणि प्रभू कसा आहे? हा, चांगला आहे। जर प्रभू चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे, मग रडत रडत कशाला असतो आपण दिवस रात्र? परमेश्वर चांगला आहे तरी आम्ही काय करतो दिवस रात्र? रडतो का नाही रडतो? का रडतो? कारण इकडे येतो तोपर्यंत बोलतो परमेश्वर चांगला आहे, घरी गेल्यावर बोलतो आमचं टेन्शन आमच्यासाठी चांगलं आहे। मग ते टेन्शन घेऊन काय करतो? रडत राहतो। काय होणार, कधी होणार, कसं होणार, कसा होणार, काय होणार? हसतो का आम्ही कधी? चुकून हसलो तर ना, बरोबर का नाही? पण परमेश्वराच्या उपस्थितीत जेव्हा आम्ही येतो ना, त्याच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे। हालेलुया। तर आपण कोणत्या वचनावर होतो? काल काय शिकवत होतो? शब्द, की माणसाला का असं होते का त्याचं जीवन, एकाला परमेश्वराने भरपूर काही दिलेलं आहे आणि एक आहे तो गरिबीमध्ये जीवन जगत आहे, एक आहे तो भरभराटीचं जीवन जगतो, आणि एक आहे तो अजून पण रडत रडत जगत आहे। याचं कारण काय असणार? आपण शिकत आहोत 2 दिवसापासून। काय शिकत आहोत? बोला कोणीतरी। आमचे शब्द। आणि प्रभूने पण त्याच्या पूर्ण बायबल मध्ये सर्वात जास्त महत्व कशाला आहे? हा, शब्दाला। अजून एक आपण वचन बघूया आज, स्तोत्र संहिता 138 वचन 2 मध्ये जाऊ आपण। स्तोत्र संहिता 138 वचन 2। मराठी समजते ना दादा तुम्हाला? वाचा कोणी, कोण वाचते? स्तोत्र संहिता 138 वचन 2। 138 138:2। माहित आहे ना? बायबल भेटला, हा वाचा। 138 138:2 वाचा। हा, तुझ्या पवित्र मंदिराकडे
वरून मी तुझी उपासना करीन तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू कोण आहे? हा कारण परमेश्वराने आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची तोडवी वाढवली आहे. इथे वचन आपल्याला सांगत आहे की जो परमेश्वर आहे त्याचं नाव महान आहे का नाही आहे? मोठा आहे का नाही आहे? पण या ठिकाणी आपल्याला वचन सांगते की परमेश्वर आहे तो स्वतःच्या नावापेक्षा पण त्याच्या शब्दाला जास्त काय देतो? महत्व देतो. कोण? परमेश्वर जो आहे तो त्याच्या नावापेक्षा स्वतःच्या कशाला महत्व देतो? शब्दाला. आणि तो शब्द परमेश्वराचा आज आमच्याकडे किती वर्षापासून आहे? किती वर्ष झाली असतील? लहानपणापासून. आणि परमेश्वर त्याचं नाव तो बोलतो माझा नावापेक्षा मी माझं वचन थोर मानतो, माझा शब्द थोर मानतो. आता प्रश्न असा आहे का आमच्या जीवनात आम्ही कोणाला थोर मानतो? आम्ही त्याच्या शब्दाला थोर मानलेला आहे का आम्ही आमच्या प्रॉब्लेमला थोर मानलेला आहे? जास्त कशाला आम्ही थोर मानतो? प्रॉब्लेमला. आणि या ठिकाणी प्रभू सांगतो प्रॉब्लेम म्हणजे संकट आणि समस्या. तर आमच्या जीवनात आम्ही संकटाला आणि समस्यांना मोठा मानतो की प्रभूच्या शब्दाला मोठा मानतो? हा, समस्यांना का प्रभूच्या शब्दाला? बघा कसं समजणार की माणूस कशाला थोर मानतो? सांगू कसं? एक माणूस जर चिंता करत आहे तर तो कोणाला थोर मानतो? त्याच्या समस्याला, संकटाला, आजाराला, का जे प्रभूचं शब्द त्याला भेटलेला आहे त्याला थोर मानतो? जर एखादा माणूस समजा त्याला मावरं नाही भेटत बोटीला, काय नाही भेटत? मावरं नाही भेटत. आता हा घरी बसलेली आहे ही व्यक्ती आणि ही दिवस रात्र विचार करते मला मावरं भेटत नाही, मला मावरं भेटत नाही. बरोबर आहे. आता ही कोणत्या शब्दाबरोबर जास्तीत जास्त वेळ काढत आहे? हा, मावरं मिळत नाही, मावरं मिळत नाही. बरोबर आहे. मग हिने देवाच्या शब्दाबरोबर किती वेळ काढत असेल ही व्यक्ती? कारण प्रभू सांगतो की मी तुझ्या सर्व गरजा पुरवलेल्या आहेत. कोण सांगत आहे? परमेश्वर सांगतो मी तुझ्या सर्व गरजा पुरवलेल्या आहेत, मी तुला कर्जातून मुक्त केलेला आहे. हा कोणाचा शब्द आहे? प्रभू येशूचा. आणि या साइडला प्रभूचा शब्द आहे आणि या साइडला आपल्या चिंतेचा, समस्याचा शब्द आहे आम्हाला मावरं मिळत नाही. आणि या साइडला आहे मी तुला भरभराटीने भरलेला आहे. बरोबर आहे. आता हे दोन शब्द आहेत, इथे एक शब्द आहे आणि इथे एक शब्द आहे. आता हा शब्द म्हणजे काय आहे? शब्द म्हणजे काय आहे? हा, शब्द म्हणजे त्याच्या मागे कोणीतरी व्यक्ती आहे, कोणीतरी आत्मा आहे. जेव्हा आम्हाला भीतीचे विचार येतात, भित्रेपणाचे विचार येतात ना,
तेव्हा त्याच्या मागे कोण असते? हा, भित्रेपणाचा आत्मा. ते असेच येत नाहीत. आता जे येशूचे विचार येतात त्याच्या मागे कोण? येशूच्या वचनाचे विचार येतात त्याच्या मागे कोण आहे? येशूचा आत्मा. लिहिलंय बायबल मध्ये, आपण बघूया वाटल्यास. योहान शुभवर्तमान अध्याय 6 वचन 63 काढा. आपण काल वाचलेलं वाटते. 63. योहान शुभवर्तमान अध्याय 6 वचन 63. वाचा. आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने. कोण हा मी कोण आहे? प्रभू येशू सांगतो, मी जी वचने म्हणजे जे शब्द माझे तुम्हाला सांगितलेले आहेत ते शब्द काय आहे? काय आहे? आत्मा आणि जीवन. कोणाचे शब्द? येशूचे शब्द. कोणता आत्मा आहे? पवित्र आत्मा आहे, येशूचा आत्मा आहे की दुसरा आत्मा आहे? जर येशूचे शब्द पवित्र आत्मा आहे, येशूचा आत्मा आहे, तर इतर शब्द जे वचनाच्या विरोधात आम्ही मनन करत आहोत तो पण कोणता तरी आत्मा असू शकतो का नाही? हा, मग आम्ही जास्तीत जास्त वेळ कोणत्या शब्दांबरोबर दिवसभर काढत आहोत? येशूच्या का आमच्या समस्याच्या? हा, समस्याच्या. जर एखादी व्यक्ती मावरा भेटत नाही म्हणून ती दिवसभर काय विचार करते? काय करू, काय करू, कोणत्या पॉवरफुल ब्रदर कडे जाऊ, कुठे जाऊ, काय करू, काय करू, तेवढंच विचार करते. पण ती कधी येशूचा शब्द घेऊन त्याच्यावर मनन करते का? नाही करत. पण जर तिने येशूच्या शब्दावर मनन करायला सुरुवात केलं आणि या व्यक्तीला जरी आता समस्या आहे पण तरी पण ही व्यक्तीने कोणाच्या शब्दाला जास्त उंच ठेवलेलं आहे? जर एखाद्या व्यक्तीकडे समस्या आहेत, दुःख आहे, पण ती व्यक्ती दुःखावर मनन चिंतन न करता ती व्यक्ती प्रभूच्या शब्दांवर, जे वचन प्रभूने त्याला दिलेलं आहे त्या शब्दावर जर ती विचार करत आहे, तर आता ही कोणाला उच्च स्थान देत आहे? समस्याला का प्रभूला? प्रभूला. आता एक उदाहरण देतो. काही स्त्रिया बाळाच्या देणगीसाठी वचन मागतात, बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे का ते वचन घेऊन गेल्यानंतर घरी त्यांच्या जीवनात त्यांनी प्रभूच्या वचनाला उच्च स्थान दिलेलं आहे का जे प्रॉब्लेम आहे, बाळाची देणगी नाही आहे, ते दुःख घेऊन आणि जग काय बोलते हे दुःख घेऊन विचार करत असतात? काय करतात? दुःख घेऊन विचार करतात. पण प्रभूचा शब्द सांगतो की मी तुला बाळाची देणगी दिलेली आहे, तुझ्या गर्भामध्ये बाळाची घडण मी केलेली आहे. जर ही व्यक्ती प्रभूच्या शब्दाला थोर मानत असेल, कारण परमेश्वर जो आहे तो त्याच्या नावापेक्षा पण स्वतःच्या शब्दाला काय मानतो? उंच मानतो. मग जर आम्हाला त्या प्रभूने शब्द दिलाय आणि आमच्या जीवनात जर तो शब्द घेऊन, जो प्रभूचा आत्मा आहे तो शब्द घेऊन जर या मनामध्ये जे चुकीचे शब्द आहेत, काल आम्ही बघितलं ना किती शब्द चुकीचे आहेत, त्या शब्दाला जर आम्ही बदली केलं आणि प्रभूच्या वचनानुसार टाकला आणि त्याच्यावर मनन केलं, तर आमचा फायदा होणार का नुकसान होणार? पण आम्ही काय करतोय? मी बऱ्याच लोकांना बघितलं की ते वचन घेऊन जात आहेत, पण दिवसभर ते मनन कशावर करत आहेत? कशावर करत आहे? जे त्यांचा समस्या आहे, जे दुःख आहे त्याच्यावर दिवस रात्र काय करतात? ते मनन करतात.
पण जर त्यांनी वचन घेऊन गेलाय, जो शब्द कोणाचा आहे? परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द आहे. आणि जर हा शब्द आम्हाला दिलेला आहे, एक उदाहरण घ्या. एक माणूस आणि त्या माणसाचा शब्द मी कधी वेगळा करू शकतो का? एक माणूस आणि त्या माणसाचा शब्द मी वेगळा करू शकतो का? हा, कधीच नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? कारण जो शब्द आहे तोच मनुष्य आहे. आणि जर आमच्या जीवनात प्रभूचा शब्द आम्ही घेऊन फिरत आहोत, आमच्या मुखात तो शब्द आहे, आमच्या मनात तो शब्द आहे, आमच्या कानात प्रभूचा शब्द आहे, आमच्या डोळ्यात त्याचा शब्द आहे, तर मग आमच्या बरोबर कोणाची उपस्थिती आहे? प्रभूची उपस्थिती. पण जर आमच्या मनात दुसरे शब्द भरलेले आहेत, जे जगाचे विचार आहेत, चिंता आहे, भीती आहे, ते जर आहे, तर आमच्या जीवनात आम्ही कोणाला घेऊन फिरत आहोत? जर दुःखाचे विचार आहेत तर कोणाला घेऊन फिरत आहोत? सैतानाला. मग आता इथे किती लोक रोज येतात, 2-2.5 तास बसतात, पण इकडनं बाहेर गेल्यावर कोणाबरोबर फिरत आहेत? मला नाही माहिती, तुम्हाला माहिती, मला कसं माहिती? तुम्हीच बोलताय. कारण प्रत्येक शब्दामध्ये आपण ऐकलं काही ना काही सामर्थ्य भरलेलं आहे. जर एक शब्द आहे त्याच्यामध्ये भीती पण असू शकते, चिंता पण असू शकते, किंवा एका शब्दामध्ये प्रभूचं सामर्थ्य पण असू शकतं. आणि मी सुद्धा अनेक शब्द पहिले ऐकलेले आहेत जे चुकीचे आहेत, पण जेव्हा मी माझं मन ह्या शब्दावर आणलं, दिवस रात्र फक्त ह्या शब्दावर विचार करू लागलो, तेव्हा आता माझं मन कोणाला घेऊन फिरत आहे? येशूला का सैतानाला? येशूला. मग आमच्या मनामध्ये दिवसभर कोणाचं मनन होत चाललंय? येशूचं? नक्की का? का चॉकलेटचं? बरोबर आहे का नाही? आणि एकदम सोपी गोष्ट आहे. जेव्हा पण आम्ही प्रभूचं वचन घेऊन याच्यामध्ये मनन करतो, त्यावेळेला आम्ही खरोखर परमेश्वराला उच्च स्थानाला ठेवतो. कारण परमेश्वर जो आहे तो स्वतःच्या नावापेक्षा पण त्याच्या शब्दाला कधी बदलत नाही, त्याच्या शब्दाला तो कधी खालती ठेवत नाही. त्यांनी एकदा म्हटलं असं आहे, तर तो कधीही ते बदलू शकत नाही. जर त्यांनी कोणाला आशीर्वाद दिला तर तो दिला, तो परत घेत नाही. पण आम्ही मनुष्य आहोत, आम्ही किती वेळा शब्द बदलतो दिवसातनं? किती वेळा बदलतो? जसा फायदा तसा शब्द आमचा बदलतो. बरोबर आहे का नाही? आणि इकडे प्रभू आम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट या ठिकाणी प्रभूने लिहिलेली नाहीये का ती जीवन आणि आत्मा आहे. कुठे लिहिलंय ते? त्यांनी लिहिलंय का कोणतं हे झाड आहे ते जीवन आहे, किंवा हा पंखा आहे तो जीवन आहे, ही हवा आहे ते जीवन आहे, असं लिहिलंय का त्यांनी? मग काय जीवन आहे आमच्यासाठी? आता आमचं जीवन काय आहे सध्या? काय घेतो आम्ही? नाकानी काय घेत आहोत? मग आमचं जीवन काय आहे? श्वास, हवा. जी मच्छी पाण्यामध्ये असते तिचं जीवन कशात आहे? पाण्यातनं बाहेर काढली का काय होणार? जिवंत राहणार. काय होणार? मरणार. तसंच प्रभू आम्हाला इथे सांगतो की जी वचनं तुम्हाला मी सांगितली आहेत त्याच्यामध्येच जीवन आहे. प्रभू सांगतो मी जे शब्द तुम्हाला दिले आहे त्या शब्दामध्येच तुम्हाला तुमचं काय आहे? जीवन आहे. पण किती टक्के आमच्या जीवनामध्ये शब्द प्रभूने दिलेले आहेत आणि किती टक्के शब्द हे जगाने दिलेले आहेत? जास्तीत जास्त काय आहे? अच्छा, पवित्र मरियेला देवदूताने काय दिलं? तो संदेशमुळे सगळे फसलेत.
संदेश म्हणजे काय दिला? शब्द. बरोबर आहे का नाही? आणि हा जो शब्द आहे, तो शब्द तिने तिच्या उदरात ठेवला, त्याच्यावर तिने मनन केलं आणि त्याच द्वारे त्या शब्दामधनं कोण आलं? प्रभू येशू. त्या शब्दाचं रूपांतर कशात झालं? देहामध्ये झालं. पण आमच्या जीवनात आम्ही काय करतो? कशाचं रूपांतर कशाच करतो? जर देवाच्या शब्दाचं रूपांतर चांगल्या गोष्टीमध्ये होत आहे, तर दुसरी गोष्ट जर आम्ही शब्द घेऊन मनन करत आहोत, तर ते मनन कोणत्या गोष्टीवर होणार आहे? त्याच्यामधनं काय फळ येणार आहे बाहेर? वाईट का चांगलं? वाईट. आणि प्रभूने आम्हाला वचन जे दिलेलं आहे, ते पैशाने आहे का फुकट आहे? हा, फुकट. पण तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा मी घरी जाणार, रस्त्याने चालणार, जेवणार, तेव्हा माझं डोकं विचार बंद असतात का चालू असतात? आता इथे किती लोक बसलेत? भरपूर लोक आहेत, बरोबर आहे. आता किती लोक इथे बोलत आहेत? हा, किती लोक बोलत आहेत? सर्व बोलत आहे? किती लोक बोलत आहे? मी एकटाच बोलत आहे का नाही? पण बघायला गेलं, जर हा माईक घेऊन सगळ्यांच्या डोक्याला लावला तर प्रभू मावर कुठून येणार? प्रभू कर्जातून कसं मुक्त होणार? प्रभू माझा आजार कसा झाला? प्रभू हे प्रभू प्रभू प्रभू. बरोबर आहे का नाही? म्हणजे बसल्या बसल्या पण आमचं मन एका ठिकाणी जागेवर नाही आहे, तर ते कुठे कुठे अर्धे तर बोटीतनं मावरं काढायला पण पोहोचले असतील. बरोबर आहे का नाही? म्हणून प्रभू सांगतो, आपण एक वचन बघूया. का मी सांगतो तुम्हाला? प्रभू का आपल्याला सांगतो की त्याचा शब्द आपल्या अंतःकरणात पाहिजे, ते आपण बघूया. आपण जाऊया यशाया अध्याय 55 वचन 10 आणि 11 काढ. 55. हा, वाचा. पहा. काय लिहिलंय? पहा म्हणजे बघा. बघा ना, पहा म्हणजे बघा. आता इथे काय बघायला सांगतो? पाऊस आणि बर्फ. कुठे दिसतो पाऊस तुम्हाला? दिसतोय का? पाऊस दिसतोय का? काय नाही दिसत आहे. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर पाऊस आहे, बघा. आहे का नाही आहे? आता तुमची बोट तुम्हाला दिसते का? तुमची बोट. हा, एक उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे? आंटी, तुमचं घर आहे का नाही आहे? हा, मला सांगा, तुमच्या घराला किती खिडक्या आहेत? हा, किती? मोजा बघा, किती आहेत? किती? 6. आता मी हिला घरी नेलं का यांच्या? मग कशा मोजल्या? कशा मोजल्या? कारण जसं घरात किती खिडक्या आहेत, ती कुठे जाऊन आले? खिडक्या मोजून आले. आता विचारलं, घरात फ्रीज मध्ये कोणचं कोणचं मावरा आहे? होऊ पण शकते. मग तसंच प्रभू सांगतो आम्हाला, पहा. जर आम्ही घरामध्ये जाऊ शकतो, तर पाऊस कधी बघितला आहे का नाही बघितलाय? बघितलाय. तर प्रभू इथे काय सांगतो? पहा. काय पहा? जे सांगितलंय ते बघूया आपण, ठीक आहे? पहा. पाऊस व बर्फ. पाऊस व बर्फ आकाशातून पडतात. ऐका, काय पडतो आकाशातनं? पाऊस आणि बर्फ कुठून पडतो? पडत आहे का? चित्र पाहत आहे का तुम्ही? पाऊस पडत आहे मस्त आणि बर्फ पडत आहे, पाहत आहे ना? आता बोलू नका थंडी लागते म्हणून. पडत आहे ना? आता पुढे बघूया.
आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्यापासून पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्यापासून ती परत वर जात नाही. आता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पहिलं काय होतं? कशाला भिजवतो तो पाऊस? भिजवतो का नाही भिजवत? जमिनीला भिजवतो आणि त्याच्यामधनं काय उगवतो? फळ उगवतो का नाही उगवत? उगवतो. आता फळ उगवल्यानंतर ती जमीन काय करतो तो पाऊस? पूर्ण हिरवीगार करतो. हिरवीगार केल्यानंतर त्याच्यामधनं फळ उगवल्यानंतर तो जो पेरणारा आहे त्याला तो बीज पण देतो. तुम्ही बघितलंय कधी इथे गेले तर ते लोक लावतात ना, काय बोलतात त्याला? काकडी. आणि ते दुसरे असतात लांब ते घोसाळे. त्याच्यामध्ये ते काय करतात शेतकरी? जेव्हा उगवतं त्याच्यानंतर थोडे बाजूला काढून त्याच्या बिया काढून ठेवतात जेणेकरून पुढच्या वर्षी पेरायला. हे पण कोणी दिली बी? कोणी दिला? त्या पावसाने. जो पाऊस कुठून आलेला? आकाशातनं येऊन त्याने या पृथ्वीला भिजवलं. या पृथ्वीला भिजून ह्याच्यामधनं पीक उपजवलं. त्या पिकामधनं फळ आणलं आणि त्या फळामधनं परत बीज सुद्धा शेतकऱ्याला दिलं. आणि पाटी पाटी खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून. म्हणजे खाणाऱ्याला काय दिलंय त्यांनी? भाकरी पण दिलं. आता हा जो पाऊस आणि बर्फ ज्या कामासाठी परमेश्वराने पाठवलेला ते काम त्यांनी केलं का नाही केलं? तो काय बोलला का की ह्या वर्षी मी जमिनीला भिजवणार नाही, मी फक्त माणसांना भिजवणार, असं बोलला का? तो असं बोलला का की ह्या टायमाला मी पीक देणार नाही, या टायमाला मी फळ देणार नाही, असं बोलला का? नाही. असं बोलला का की मी पेरणाऱ्याला बी देणार नाही किंवा मी खाणाऱ्याला अन्न देणार नाही, असं सांगितलं का? ऐका, दरवर्षी पाऊस जेव्हा येतो तो त्याचं काम करतो का नाही करत? हा, करतो. आणि जो पाऊस असतो तो त्याचं काम करेपर्यंत या पृथ्वीवर असतो का नसतो? असतो. आता हाच पाऊस पाण्याच्या रूपात कुठे जातो? कुठे जातो? सर्व पाणी लास्टला कुठे जातं? समुद्रात. आता समुद्रामध्ये केव्हा जातो तो? जेव्हा काम संपते तेव्हा जातो का डायरेक्ट समुद्रात जाऊन बसतो आणि शेतात बितात जात नाही? हा, सगळीकडे जातो. आणि तो पाऊस त्याच्या जे कामासाठी परमेश्वराने त्याला पाठवलंय ते काम केल्याशिवाय तो परत कधी वर जात नाही. जो समुद्रात गेल्यानंतर त्याचं काय होते? बाष्पीभवन होऊन तो कुठे जातो? परत वर जातो. पण जेव्हा तो येतो, जे काम त्याला सांगितलंय ते काम केल्यानंतरच तो कुठे जातो? वर जातो. आता कधी असं बघितलंय तुम्ही? कधी पावसावर तुम्हाला डाऊट आलाय, संशय आलाय की यंदाचा पाऊस आम्हाला भिजवणार नाही? असं कधी विचार केला तुम्ही? यंदाचा पाऊस आम्हाला पीक देणार नाही, असं नाही कधी विचार केला की यंदाचा पाऊस मला वाटते की तो बिनकामाचा आहे, काय मला देणार नाही? असं कधी मनात आलं का? का नाही आलं? हा, ती सांगते आम्ही शेतकरी नाही आहो म्हणून आम्ही पावसाचाच विचार नाही करत. ही मासेमारीवाली हाय म्हणून ही काय विचार करते? पाऊस कधी जाईल म्हणजे मी बोट काढीन. बरोबर आहे का नाही? काय माणसं आहे ना, स्वतःच बघतात. यांना पाऊस पाहिजे. पण आजी, तुम्ही पावसाची वाट बघता का नाही?
जेव्हा तुम्ही वाट बघता तेव्हा तो सांगून येतो का तुम्हाला की मी येणार आहे, पण मी शेती करून जाणार नाही, तर असंच नाही जाणार, मी शेती करायलाच येणार आहे, असं सांगतो का? नाही, नाही सांगत. आणि जेव्हा तो येतो तेव्हा तुम्ही विचार करता का, काय माहिती यंदा हा काम करेल का नाही करेल, असा विचार करतो का? अरे पाऊस येतो तर आहे, पण हा काम करणार आहे याचं की असंच जाणार आहे, असा विचार येतो का? आता मागं पाऊस पडला बघा, आमचा भाग सगळं रुजला फुटला, तरी आम्ही सांगला आम्हाला येसू देईल, हा. आम्ही सांगला आम्ही त्याच्यात पडलोच नाही. पण पावसाने त्याचं काम केलं का नाही? आम्ही पण बैठकीला जाता का केलं ना. मग आता पाऊस जो आहे त्याच्या वेळेमध्ये काम करतो का नाही करत? करतो. वेळेवर येतो का नाही येत? येतो. आणि ज्या कामासाठी त्याला पाठवलंय ते काम तो करतो का नाही करत? तुम्हाला संशय येतो त्याच्यावर कधी? डाऊट काय, संशयाला काय बोलतात तुमच्या? हा, संशय ना. संशय येतो कधी? आता एक उदाहरण घ्या. समजा खपणारे आणतात ना, तुम्ही आणतात का नाही? तुम्हाला असा कधी विचार येतो का नाही आल्यावर, ते काय माहिती हे लोक राहतील का नाही राहतील? सगळ्या मुंड्या हल्ल्या रे. येतो का नाही येत? येतो ना. तो येतो म्हणूनच ते तुमच्याकडे राहत नाही. पावसावर येत नाही म्हणून तो काम करून त्याच जातो. कळालं तुम्हाला? तर आता खपणारे जेव्हा येतात तेव्हा आम्ही विचार करतोय काम करतील का नाही करतील, यांना जमेल का नाही जमेल, हे टिकतील का नाही टिकतील. बरोबर आहे. पण पावसावर आम्ही संशय घेतो का की तो येणार आहे, या टायमाला पाणी देणार आहे पियाला, आमची जमीन भिजवणार आहे, नद्या वाहणार आहे, धरण भरणार आहे का नाही भरणार आहे, असं येतो का मनात? का नाही येत? का नाही येत? कारण आम्हाला माहिती आहे जो पाऊस पाठवलाय तो त्याचं काम करूनच वर जातो. तसं परमेश्वर पुढे काय सांगतो ते बघा. पुढे वाचा. त्याप्रमाणे माझ्या मुखातून कोणाच्या मुखातून? माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. कोणाच्या मुखातून निघणारे वचन होईल? आता आमच्या मुखातून जर ते परमेश्वराचं वचन निघत आहे, आम्ही पाठवत आहे, तर ते काम करणार आहे का सुट्टी घेणार आहे? हा, प्रभू सांगतो जसं पाऊस येतो त्याचं काम केल्यावरच तो वर जातो. आणि आम्ही त्याच्यावर कधी डाऊट करतो का? आम्ही शंका करतो का? हा, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला जातो. म्हणजे आम्ही बोलत राहतो का, अरे धन्यवाद येशू, या टायमाचा पाऊस येऊन शेती करून जाणार आहे, धन्यवाद येशू, या टायमाचा पाऊस येऊन शेती करून जाणार आहे, असं बोलत बसतो का? नाही बोलत. मग तरी तो जातो. आणि इकडे आम्हाला बोलायला लागते, धन्यवाद प्रभू मी बरा झालाय. बरोबर आहे ना? धन्यवाद प्रभू आमचे खपणारे आलेले आहेत. का असं होते? पाऊस पावसाचं काम करतो, कारण त्या ठिकाणी आम्ही शंका धरत. पण जेव्हा आमच्याकडे प्रभूचा शब्द येतो तेव्हा आम्ही काय करतो? मी बोलत आहे पण होईल का नाही होईल? प्रभूंनी मला सांगितलंय पण ते होईल का नाही होईल? मी तर अनेकदा बघितले लोकांना, जेव्हा आम्ही वचन देतो ना, पण लोक काय करतात माहितीये, ते वचन ठेवतात आणि बाकीच्या गोष्टी करायला लावतात. बघितले तुम्ही? वचन बोलायचं नाही पण दुसऱ्या गोष्टी करतात. तिकडेच ते लोक काय होतात? फसतात. कारण प्रभू सांगतो पाऊस आणि बर्फ जसं त्याचं काम करतं तसं माझ्या मुखातून निघणारे वचन. वाचा, कुठे गेली? वाचा वाचा. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. वचन म्हणजे काय बोललो? त्याचे शब्द. आता आमच्या मुखात जेव्हा आम्ही प्रभूचं वचन टाकतो आणि सोडत आहे कोणत्या कामासाठी, तर ते आमचं वचन आहे, आमच्या मुखातून निघालं म्हणून, का प्रभूचंच वचन आहे?
प्रभूचंच वचन आहे. आणि जेव्हा आमच्या मुखातून जसं पाऊस परमेश्वर वरनं सोडत आहे, त्याचं काम करून तो कुठे जातो? वर जातो. त्याच प्रकारे प्रभू सांगतो, जेव्हा तुम्ही माझं वचन तुमच्या मुखात टाकता आणि त्याला बोलता, तेव्हा ते ज्या कामासाठी पाठवलंय ते काम केल्याशिवाय परत येऊ शकत नाही. जो शब्द तुम्ही पाठवलाय तो शब्द पावसापेक्षा पण महान आहे, की तो शब्द जाऊन जे काम आहे ते करून, जसा पाऊस आणि बर्फ त्याचं काम करून परत येतं, खाली हात येत नाही, तसा माझा पण शब्द परमेश्वर सांगतो की ज्या कामासाठी मी पाठवला आहे, या तुम्ही तुमच्या मुखाने माझा शब्द पाठवला आहे, तो काम केल्याशिवाय खाली हात येऊ शकत नाही. पण आम्ही किती वेळा पावसावर जेवढी शंका नाही करत, तेवढा या देवाच्या शब्दावर शंका करतो. किती वेळा करतो? हा, अनेक वेळा करतो का नाही? जर आम्हाला प्रभू म्हणत आहे तुम्ही श्रापातून मुक्त झालेले आहात, प्रभू म्हणतो पापातून मुक्त झालेले आहात, पण तरी पण आम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवतो का? आम्ही काय होतो? नक्की आहे का बाबा? नक्की होईल का? होते का नाही? का होते? कारण अजूनपर्यंत जसं परमेश्वर त्याच्या शब्दाला समजत वरती ठेवलेला आहे, त्याच्या नावावरून त्यांनी स्वतःच्या शब्दाला कुठे ठेवलाय? वर ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही हे समजणार की परमेश्वर सांगतो जो शब्द मी तुला दिलेला आहे तो जेव्हा तू तुझ्या मुखात टाकतो, तेव्हा ज्या कामासाठी तू त्याला पाठवत आहे ते काम पूर्ण केल्याशिवाय तो परत येऊ शकत नाही. पुढे वाचा, परत वाचा ते. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. काय लिहिलंय? आता हा जो पाऊस पडतो तो काय करतो माहितीये? फक्त त्या उत्तर नाक्याला एक वरती ढगाला होल पाडतो आणि तो थोडा तिकडेच पडतो, बाकी कुठे पडत नाही. हा, कुठे कुठे पडतो तो? जिथे त्याला भेटेल तिकडे तो जाऊन पडतो. कुठली तरी जागा तो खाली सोडतो का? हा, मग आमच्या जीवनात आम्ही जेव्हा आमच्या मुखातून परमेश्वराचं वचन सोडत आहे, फक्त एकच जागा भिजवत आहे की बाकीच्या जागेवर पण सोडत आहे? काय करतो आम्ही? वचन दिवस रात्र बोलत आहे. जसा पाऊस सगळीकडे पडत असतो, जेव्हा तो येतो तेव्हा काय करतो? तो सगळीकडे पडतो. तसं आमच्या मुखात जे वचन आहे ते दिवस रात्र आम्ही सगळ्या ठिकाणी वचनच बोलतोय, सगळ्या ठिकाणी त्या वचनाला पाठवतोय का फक्त आमचे शब्द चुकीचे जे आहेत, जे आमचा नाश करणार आहे ते पाठवतो? काय पाठवतो जास्तीत जास्त? बोलो, क्या हो गया? झोप आली का काय? शांत. कारण प्रभू इथे सांगतो माझ्या मुखातून जे निघणारं वचन आहे, जे शब्द आहे, जेव्हा तुम्ही एखादा शब्द तुमच्या मुखात परमेश्वराचा टाकता आणि बोलता, तो जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तो शब्द ज्या कामासाठी तुम्ही पाठवलेला आहे ते काम परमेश्वर सांगतो की जसा पाऊस जमिनीला भिजवतो, फळ देतो, पेरणाऱ्याला बी देतो, भाकरी देतो आणि नंतरच तो वर जातो, त्याप्रमाणे तुम्ही जे वचन बोलले आहेत प्रभूचं, किती लोक प्रभूचं वचन बोलतात? अरे काय झालं? बोलतात. मुखातून लिहिलंय, मनात नाही लिहिलंय. काय लिहिलंय? मुखातून निघणारा वचन. किती लोक बोलतात? बोलतात ना. प्रभू सांगतो माझ्या मुखातून निघणारं वचन होईल. काय लिहिलंय ते वाचा पुढे.
ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. काय लिहिलंय? जो शब्द तुम्ही परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे त्याच्या मुखातून निघालेला आहे आणि तो शब्द जेव्हा आम्ही आमच्या मुखात टाकतो आणि बोलत आहोत, आता तो शब्द ज्या कामासाठी तुम्ही पाठवलेला आहे, प्रभू सांगतो ते काम केल्याशिवाय, ते कार्य केल्याशिवाय तो खाली येऊ शकत नाही. आता किती लोक पावसापेक्षा देवाच्या शब्दावर संशय घेतात? काम होईल का नाही, हे वचन बोलून काय होणार आहे, शंका येते का नाही? अरे बोलून बोलून काय होणार आहे, आम्हाला थोडी काय भेटणार आहे, बोलून कधी होते का, असं वाटते का नाही? हे वचन दिलंय, काय होणार आहे हे बोलून? पण बघायला गेलं, प्रभू सांगतो जे वचन तुम्ही बोलत आहात तेच वचन जाऊन, तो शब्द जाऊन त्या ठिकाणी काय करत आहे? काम करत आहे. कारण जो शब्द आहे तो स्वतः प्रभू आता तुमच्यासाठी काय करत आहे? कारण शब्दच कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि जो शब्द आहे तोच आता आमच्यासाठी कार्य करायला चालू केलेलं आहे. मग जर एखादा माणूस 24 तासामधले 16 तास जर परमेश्वराचं वचनच फक्त त्याच्या मुखातून तो सोडत आहे, तर त्याचं जीवन कसं असेल? खराब असेल ना? कसं असेल? चांगलं असेल. का असं होत आहे का इथे जे लोक येत आहेत, काही महिन्यानंतर त्यांचं जीवन चांगलं होत आहे, सगळं काही बदलत आहे, चिंता कमी होत आहे, भीती बदलत आहे, असं का होत आहे? आजार नाहीसे होत आहे, का होत आहे? हा, कारण त्यांना आम्ही काय देतो? जसा पाऊस कामासाठी पाठवतो, त्यांना बोलतो हे वचन घ्या आणि तुमच्या तोंडातून बोला, आणि ज्या कामासाठी तुम्ही पाठवलंय ते काम ते करणार आहे. आता आम्ही ते काम करत आहे का ते तुम्ही वचन बोलले आहे ते काम करत आहे? वचन बोलले आहे ते काम करत आहे. पण आम्ही अनेकदा काय करतो? बोलतो का विसरतो? काय नाही, बोला बोला. कंटाळा करतो का नाही? की आता नको, मला कामाला जायचंय, मला मावरं करायला जायचंय. आणि खरं पाहायला गेलं, जर आम्ही काल बघितलं की जसं झाड सुद्धा बनवायसाठी परमेश्वराने शब्द वापरला, ढग बनवायला पण शब्द वापरला, प्रकाश बनवायला पण शब्द वापरला. तर तुम्हाला जर निरोगी करायचे तर काय पाहिजे? तुम्हाला पण शब्द. जर आम्हाला जर भरभराटीचं जीवन पाहिजे तर काय पाहिजे? शब्द. या बायबलमध्ये इतके शब्द आहेत, जे आमची पत्रिका आहे ना त्याच्यावर प्रत्येक शब्द आहे. आणि रोज तुम्ही येऊन जेव्हा तो शब्द बोलता त्यावेळेला तुम्ही त्या कामासाठी त्या शब्दाला काय करत आहे? पाठवत आहे. पण काही लोक जे लेट येतात, आता ते बोलतात का नाही बोलत? घरी बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर जे लेट येतात ते घरी बोलत नसतील तर शब्दाशिवाय त्यांचं जीवन बदलू शकत कधीच नाही. बरोबर आहे ना? आणि जसं हे झाड शब्दाने बनलंय, डोंगर शब्दाने बनलाय, आपण शब्दाने बनलोय, त्याच प्रकारे आमचं जीवन पण आम्हाला बनवायचं असेल तर आमच्या मुखातनं काय सोडावे लागणार आहेत? शब्द. जे शब्द आहेत परमेश्वराचे, पण जेव्हा आम्ही आमच्या मुखात टाकतो आणि बोलतो तोच परमेश्वराचा शब्द आता माझ्या मुखात टाकला म्हणून तो शब्द बदलला का? नाही. पण तोच शब्द जेव्हा मी बोलत आहे, आता तोच शब्दाला जो आत्मा आहे प्रभू येशूचा आणि पवित्र आत्मा, तो आता गेला आहे माझ्यासाठी काम करायला. पण जर आम्ही दुसरे शब्द बोलत आहोत जे प्रभूच्या वचनाच्या विरोधात आहेत, आता ते शब्द
जे बोलत आहोत ते कोणाला आम्ही कामाला पाठवलं, जे चुकीचे आहेत, प्रभूला का दुष्ट आत्म्यांना? मग काय होणार? चुकीचंच होणार. अनेक वेळा माणसं बोलतात आमच्या बोटीला मावळ नाहीये, आमच्या बोटीला धंदा नाही आहे, आमचा मुलगा अभ्यास करत नाही आहे. कोणाचे शब्द आहेत हे? प्रभू येशूचे शब्द सोडलेले आहेत काम करण्यासाठी मुलाच्या जीवनात, का सैतानाचे शब्द सोडलेले आहेत स्वतःच्या मुलाच्या जीवनात? म्हणून काय होते, काल मी बोललो ना उदाहरण, की पेरून आले आहे कारल्याचं बी आणि ब्रदरांना सांगते ब्रदर आंबे येत नाही प्रार्थना करा, ब्रदर आंबे येत नाही प्रार्थना करा, ब्रदर आंबे येत नाही. ब्रदर करतो 1 वर्ष झाली प्रार्थना आणि नंतर माहित पडलं पेरलं काय. बरोबर का नाही? तसंच आमच्या जीवनामध्ये दिवसभर जर शब्द पेरलाय सैतानाचा, तर काय प्रभूचं फळ येणार का? ते त्याच अंधाराच्या राज्याचंच फळ येणार. आणि मी तर बोलतो लहानपणापासून ही जी मुलं आहेत ना, आता हे छोटी छोटी मुलं, हे तुम्हाला वाटते ऐकत नाहीत, पण ते लोक असं ऐकतात ना का मला वाटते तुम्ही पण ऐकत नाही. ते त्यांचं प्रवचन इथे नाही करत, कुठे करतात? जाऊन घरी मम्मी डॅडीला. ते बरोबर लक्ष देत आहेत. आणि जर आता आपल्याला मेहनत लागते की आम्हाला हे विचार काय करायचे आहेत, बदलायचे आहेत, कारण लहानपणापासून गेलेले आहेत सगळे चुकीचे विचार शब्द, आणि आम्हाला मेहनत आहे हे जुने शब्द बदलून काय करायचे आहेत, नवीन जे प्रभूचे शब्द आहेत. आता या लहान मुलांना किती आपल्या एवढी मेहनत करावी लागेल का? का नाही लागणार? कारण ते लहानपणापासून तेच जात आहे. पण त्यांना पुढे जाऊन जास्त त्रास होईल का? त्यांचं जीवन एवढं चांगलं असेल. आता ही सगळी मुलं जेवढी आहेत ना, सगळी लहान लहान मुलं अन्य भाषेमध्ये बोलतात. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. आणि ह्यांचं जीवन एवढं चांगलं असेल पुढे जाऊन का विचार पण नाही करू शकत. आता तुम्हाला अजून एक साक्ष देतो. आमचा हा वादल्या अंकल आहे ना, तर सकाळी तो मला सांगत होता त्याच्या मुलीला स्टोन झाला होता. स्टोनच ना, काय मुतखडा. तर मुतखडा झालेला आणि ह्याची मुलगी खाटेला ठेवून तडफडत होती. रात्रभर काय केलं तिने? उलट्या. पण जेव्हा मी याला सकाळी बोललो ब्रदर आपल्याला जायचं आहे एका फादरांकडे प्रेयरसाठी, तर त्या व्यक्तीने बोललं लगेच मी येतो. बरोबर आहे का नाही? काय येतो बोललं? तो असं नाही म्हणाला त्या मुलीला. मुलगी सांगते हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, पण बोलतो तो काय बोलतो, हॉस्पिटल नाही तू वचन बोल. कारण त्याला माहिती आहे का जो ती शब्द बोलणार आहे तो शब्द जाऊन हॉस्पिटल पेक्षा तिचं काम करणार आहे. पण असं याचा अर्थ असा नाही का तुम्ही औषध बंद करायचं, नाही तर बोलणार आम्ही पण शब्द बोलतो आणि जातो. तसं नाहीये. औषध पण पाहिजे आणि बरोबर शब्द पण पाहिजे. तर जेव्हा त्या वेळेला तो गेला, आता काल त्यांनी काही शब्द बोलले आणि त्या शब्दाद्वारे काय झाला, स्टोन पडला. ऐकायचं काय बोलले ते बघायचंय? नाही नाही जाऊ दे, तुम्हाला कंटाळा आला असेल. ऐकायचंय का? नक्की का? ब्रदर या, साक्षी कुठे गेली? तुम्ही पण या, तुम्ही शब्द बोलले, तुम्ही पण या, 2 जण या. या या, फोटो काढा यांचा. कोण बोलणार? मी नाही, तुम्ही बोल. हो. जय येशू. कशा तुम्ही? नक्की? मी माझ्या मुलीची साक्ष देत आहे. काल माझ्या मुलीचं ना मुतखड्यात म्हणजे ऑपरेशन केलं तर माझ्या पोरीचं मुतखड्याचं ना, अचानक बिजान दुखू लागलं काल ग.
सांचे बारा. तिचा नवरा काहीला जावला निघालता ना, हिला म्हणजे रातभर उलट्या जायला ना दुखत होतं. ते दुखत होतं ते सकाळचे घर आली ते डॅडी बोलते माना बोलते ओकणाला नाही. मला ब्रदरचा फोन केला जसं की आपल्याला वस आहे ना नाला सोपारला जावंसं आहे. पोरी बोलते माझे डॅडी मला ओकणाला नाही. म्हणून ओकणाला नाही तू वचन बोल बोलू वचन बोल. मग ती काय वचन बोलू लागली ना. मी ब्रदरच्या संघात गेलो. आम्ही वसई नाला सोपाराला गेलो ना. आयलू बिजान आयलू ते डॅडी बोलते दुखते. मी तिला ते यशाच वचन सांगले तर ते बोललं ते बिजान सकाळूच मारा बोलते डॉक्टर टर्ने. मी तिला डॉक्टर टर्ने तू बोलू वचन यशिया 53 ते तू बोलू वचनच बोल. ते आम्ही मग रोजरीला बसलो. मी मिसेस आणि माझी मुलगी आम्ही वचन बोलू लागलो. भाऊ आम्ही वचन बोलली. मला बोलते डॅडी बोलते सकाळचे नाही बोलते ओकणाला. मी ओकणाला नाही नेलं. उलट्या करते बोलती. आता प्रार्थनेला यायचं होतं. प्रार्थनेला ते आम्ही दोघ जण प्रार्थनेला येत होतो. ते मी माझ्या डोक्यानं काय आलं माझी पोरी मगारी होती सोसायटी आम्ही चालत होतो. मी ताईलाच अधिकार घेतला. मुतखडाच्या दुष्ट आत्मा मी तुला येशूच्या नावाने बांधून टाकते आणि येशूच्या नावाने तुला आज्ञा करते. माझ्या मुलीच्या मुतखड्याच्या आत्म्याला मी समुद्रात मुलासकट येशूच्या नावाने फेकून देते आणि येशूच्या नावाने पुन्हा कधी येऊ नकोस असा अंतकरणात विश्वास ठेवते. आणि ही प्रार्थना आम्ही जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन आमेन. मी बोललो ना आयलो न प्रार्थनेला बसली ती. मी बी स्तुती करत होतो ते आम्ही घरा गेलो. माझी पोरीला जाम लगवी आली ती आम्ही फेकलो नाही. आम्ही लगे डॅडी बोलते चल तू बोलले. मग खाली यांचे तर तिला लगवीला नेलं. तर आजच्या आम्ही बी आपले वचन बोललो. सकाळचे 5 वाजता काय पल्ला नाही ऐसा पल्ला. मी येशूला धन्यवाद देत. मला कोणाला अधिकार घेते तापावं डोक्यावं कणावं कोणीच काय अधिकार नाही घ्या. हा आम्ही अधिकार घेतो. माझी मिसेस मी माझी पोरांना तुम्हाला एकदा सांगितली होती ना साक्ष माझी पोराची बेना होताना अधिकार घेतले तर मी मग तुम्ही अधिकार घ्या ना. तुम्हाला मी एकूच सांगतोय की तुम्हाला वचनच बंद मुक्त करेल. विजो फोन नाही करा. हे वादल्या मामाला गाण्यांची नाही याची मुक्त केलं. वादल्या मामाला वचन मार्ग सत्य जीवन मीच आहे. धन्यवाद येशू. दोन आहे हालेलुया. कशाने पडला स्टोन? त्याला बोलावं काय लागलं पण शब्द. जर शब्दच नसते जर शब्द असते का काहीतरी मुलीला त्रास होत आहे मुलीला हे होत आहे तर तो पडलाच नसता. पण शब्द अधिकाराचे होते. येशूचे शब्द त्यांनी सोडलेले ते शब्द जाऊन तिकडे काम करून आले. बरोबर आहे का नाही? म्हणजे येशूचे शब्द इतके सामर्थ्यवान आहेत का ते आर पार शरीरामध्ये पण जातात आत्म्यामध्ये पण जातात सांध्यामध्ये पण जातात. आणि जसं ते बोलत होते ती मुलगी पण त्यांची शब्द बोलत होती आणि ती पण त्या शब्दाला कामाला पाठवत होती. ते पण त्या शब्दाला पाठवत होते कार्यासाठी. आणि ज्या कार्यासाठी पाठवलेलं ते कार्य केल्यानंतरच ते परत गेले. आम्ही किती वेळा शब्द बोलतो आहे बघा. जर चुकीचे शब्द बोलत आहे तर गॅरंटी आहे का ते शब्द तुमचं जीवन काय करतात आहे उद्ध्वस्त काय कोणची. हा आज आम्ही गेलो होतो एका आंटीकडे. ती आंटी आली नाही वाटते इथे. तर ही आंटी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ती आम्हाला सांगत होती. आम्ही सकाळी सकाळी गेलो. तिच्या पाठीच्या कण्याला गॅप झालेला. पाठीचा कणा दोन्ही ठिकाणावरनं काय झालेला हे झालेला
गॅप म्हणजे जागा हे झालेली थोडं सटकलेलं. तर आम्ही तिला वचन वगैरे दिलं. ती चालू पण नाही शकत होती व्यवस्थित, वरती पायरी चढू शकत नव्हती, बेल्ट टाकलेला, आणि अनेक तिने डॉक्टर वगैरे केले, इंजेक्शन पण मारलं, काय बोलत होती ना, इंजेक्शन सुद्धा मारलं. पण आम्ही जाऊन जेव्हा शब्द बोलले, अधिकार घेतला, आणि थोड्या वेळाने तिला बोललो, आता सर्व सांधे, आता बघा माझ्याकडे काय हतियार होतं का आतमध्ये काट्यापर्यंत पोहोचवायला? सुरी होती का? नाही. कारण डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं, तू या वयामध्ये नाही, तिला काहीतरी दुसरा पण त्रास होता, डायबिटीस, तर त्याच्यामुळे तू ऑपरेशन करू शकत नाही. तर ज्या वेळेला आम्ही गेलो, आमच्याकडे एक दुसरं हतियार आहे जे शरीरामध्ये आरपार जाते. कोणचं? शब्द कुठेही जातो, बरोबर आहे का नाही? तर आम्ही काय केलं, हात पकडून फक्त शब्द बोलले जे देवाचे वचनानुसार आहे, अधिकार घेतला, आणि त्या पाठीच्या कण्याला सांगितलं, जिथे आहे तिथे तू ये येशूच्या नावात, आणि तिला बोललो, आता आलेला आहे. जेव्हा मी बोललो, ती थोडा विचार करत असेल की काय बोलतोय हा, आलेला आहे, असं कधी होते का? बरोबर. पण मी तिला संशय करायला वेळच नाही दिला. बोललो, बेल काढा आताच्या आता. तिने लगेच बेड काढला. मी बोललो, आता धावा. असं असं बघू लागली. मी बोललो, नाही, धावा. ते मी बोललो, काय नाही, सगळं जॉईंट झालेलं आहे, धावा बोललो. तर ती मस्तपैकी टणटणी चालत गेली. मी बोललो, तुम्हाला काय जमत नव्हतं वाकायला? तर बोलतो, वाका. अशी बघतो, बरं वाका. तर ती वाकली पूर्ण, पण काहीही झालं नाही. त्यानंतर तिला बोललो, अजून काय नाही जमत? बोलते, पायऱ्यावर चढायला उतरायला मला जमत नाही. मी बोललो, जावा. तर ती गेली, पायऱ्यावर उतरली, परत चढली, उतरली, परत चढली, आणि बोलते, तिच्या डोळ्यामध्ये जेव्हा मी तिला बोललो ना, थोडं पाणी आलं होतं. का पाणी आलं असेल? कारण ती विचार करत होती की परमेश्वर इतका महान आहे का, तो त्याचं कार्य करण्यासाठी तो आम्हाला लांब बोलवत नाही, तो आमच्या घरी येऊन पण आम्हाला कार्य करू शकतो. ती बघत होती, रडत होती, आणि अक्षरशः आम्ही बोललो दोघं की किती येशू महान आहे, की इतकं महान कार्य, त्याचे शब्द इतके जिवंत आहे, सामर्थ्याने भरलेले आहे, का ज्या कामासाठी ते पाठवले ते शरीराच्या आतमध्ये कणा पण बरोबर करतात, जागेवर आणतात, आणि नंतर जातात. मग चांगलं आहे का नाही? मग तुम्हाला काय पाहिजे? शब्द पाहिजे का हलवा पाहिजे? हा, शब्द. आणि खरं सांगतो, जर तुम्ही शब्द बोलले ना, बघा 1 महिन्यानंतर तुमचं जीवन काय असणार, बदलणारच बदलणार, गॅरंटी आहे. बरोबर आहे का नाही? तर काही समजलं का नाही समजलं? अजून आम्हाला शिकायचं आहे भरपूर शब्दाबद्दल. म्हणून थोडे शब्द काय बोलता त्याविषयी विचार करा. काय मनन करता, विचार करा. जर तुम्ही दुसऱ्याच्या शब्दाला विचार करत आहे, तर तुम्ही परमेश्वरापेक्षा त्या व्यक्तीला काय दिलेलं आहे? उच्च स्थान दिलेलं आहे. म्हणून काय करा, प्रभूला स्थान द्या आणि प्रभूचे शब्द मनन करा. हालेलुया. तर कोण येईल आता शेवटची प्रार्थना करायला? ये. हा, तू सांग ना, सांग ना. जोरात बोल, अधिकाराने. थोडं माईक जवळ. हे प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर दिवस आम्हाला दिला त्याच्याबद्दल तुझे आभार मानते. आज जे काही आम्हाला ब्रदरच्या मुखाने जे काही आम्हाला शिकवले त्याचे बीज आमच्यामध्ये पेरले आहे, व त्या बीजेला 100% फळ आले आहे. बोल, तुला जे येतं ते बोल, काय प्रॉब्लेम नाही.
या कोणीतरी या मदत करा तिला, तिलाच बोलू दे, तिला मदत कर. मला तुला धन्यवाद देते. हे आबा बाबा, मी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. 2 मिनिटं बसा खाली.